नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी विजयकुमार तासगाव यश ॲग्रोला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन हा जो संवाद आहे त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण डाळिंबाची ह्या उन्हामुळं जे आंबे बहरची जी कळी आहे ती गळते, बऱ्याच वेळा नर कळी जास्त लागते किंवा मादी कळी लागली तरीसुद्धा ती उन्हामुळं गळून जाते. ह्या विषयात आपल्याला काय काम करता येईल ह्या विषयावर मी माझं मत आपल्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करतो. डाळिंब बागायतदार बंधूंनो, ह्या काळात ह्या पद्धतीने जर काळजी घेतली तर गळीचं प्रमाण खूप कमी होतं. त्याचबरोबर नर कळी निघण्याची संख्यासुद्धा कमी होऊन आपल्याला मादी कळींची संख्या वाढेल आणि त्या दृष्टिकोनातून जे व्यवस्थापन आहे ते जर व्यवस्थापन आपण व्यवस्थित केलं तर अत्यंत चांगला त्याचा फायदा आपल्याला मिळू शकेल. पहिली गोष्ट, आपण छाटणी घेतल्या, त्याच्यावर आपण चर्चा केल्या, पाणी नियोजन ह्या विषयावर चर्चा केल्या. त्यानंतर कळी निघायला लागली. कळी निघायला लागल्यानंतर मात्र ती गळायला जास्त लागेल. टेम्परेचर जास्त आहे, संध्याकाळी रात्रीच्या वेळी थंडी जास्त पडते, पहाटेच्या वेळी. अशा वेळेत ते जी कळी निघालेली ती गळून जाते. तर काय करायचं, 100 लिटर पाण्याला 20 ml प्लॅनोपिक्स आणि बोरॉन 100 लिटर पाण्याला 100 ग्रॅम आणि यश चिलिटेड कॅल्शियम 100 लिटर पाण्याला 100 ग्रॅम टाकायचा, असा एक स्प्रे घ्यायचा. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्याचवेळी जमिनीतून, लक्ष देऊ नये का, त्याचवेळी जमिनीतून 6BA 5 ग्रॅम, शक्यतो अत्यंत चांगला दर्जा घ्या, आपल्या यशचा घेतला तरी चालेल, 6BA 5 ग्रॅम, ग्रीन ह्युमिक 2 किलो, प्लॅनोपिक्स 100 ml, गूळ 2 किलो आणि डिकम्पोजर 10, 20, 30 लिटर जे काय असेल ते घ्या. 200 लिटर पाण्यात 1 किंवा 2 दिवस चांगलं भिजू द्या. त्याचे केमिकल्स रिॲक्शन चांगली तयार होते आणि ते ड्रिपमधून द्या. बोरोन आपण प्लॅनोपिक्स दिलं, जमिनीतून प्लॅनोपिक्स दिलं, त्याचवेळी 6-बेंझाइल ॲडेनिन दिलं, कॅल्शियम बोरॉन दिलं, त्याचवेळी मुळीसाठी ह्युमिक आपण चांगले दिलं आणि पाणी नियोजन अत्यंत व्यवस्थित करा. पाणी जास्त अजिबात होता कामा नये, कमी तर अजिबात पडता कामा नये. म्हणजे वापसा स्थिती राखण्याचा प्रयत्न करा. वापसा स्थिती म्हणजे जिथं पाणी आपलं पडतंय तिथून 1 फूट बाजूला जावा, 1 फुटाचा खड्डा घ्या, तिथून पहिल्या 3 इंचाची माती घ्या, चांगली दाबा, उभा राहून जमिनीवरून सोडून द्या. फुटली तर पाणी देऊ नका. तो ढेकूळ जर फुटला तर मात्र बागेला पाणी द्या. अशा पद्धतीनं वापसा कंडिशन तपासून घेऊया आणि प्लॅनोपिक्स 6BA आणि जे आता मॉलिक्यूल सांगितले त्याच्यावर नेमकेपणानं काम करूया. खूप सुंदर रिझल्ट्स मिळतील. ह्याच वेळी बागेत थ्रिप्स असतो. मोठे जर स्प्रे आपण दिले कीटकनाशकांचे तर मधमाशी मरते. थ्रिप्सचं तर आपल्याला चांगला कंट्रोल करावा लागेल. मधमाशी तर मरता कामा नये. अशा वेळी जर आपण बागेला बटलर 1 किलो स्प्रेला जर दिलं, ड्रीपमधून दिलं तरीसुद्धा चालतं, पण स्प्रेला दिलं तर अत्यंत चांगल्या पद्धतीनं थ्रिप्स अळी आपल्याला चांगली कंट्रोल होईल, मिलीबगसुद्धा कंट्रोल होईल आणि मधमाशी मात्र आपली अजिबात मरणार नाही आहे. ह्या पद्धतीनं आपण पोल्युशन करून घेण्याचा सुद्धा प्रयत्न करूया आणि नेमकं ह्या काळात काय काम करावं लागेल, कसं करावं लागेल या विषयावर मी वेगळ्या व्हिडिओमध्ये नक्की बोलण्याचा प्रयत्न करतोय. बागायतदार बंधूंनो, कमीत कमी खर्चात डाळिंब आणण्याचा सुद्धा प्रयत्न करा. कारण हल्ली डाळिंब असेल, पेरू असेल, सीताफळ असेल, ह्या फळबागायतीत सुद्धा खरं म्हणजे अजिबात खर्चाची आवश्यकता नसताना, कारण हे वृक्ष आहेत आणि वृक्षांना मोठ्या प्रमाणात खर्चाची आवश्यकता नाही आहे. थोडंफार मिलीबग असेल किंवा कीड अळी असतील, थोड्याफार आपण कंट्रोल केले तरीसुद्धा आपल्याला चांगलं यश त्यात मिळतं. परंतु खतांच्या मात्रा, देत असलेल्या फवारण्या, किडींच्यावरचे स्प्रे, फर्टिगेशन आणि सेटिंग ह्या विषयावर आपलं खूप काम होतं आहे. कामापेक्षा जास्त काम होतं आहे. त्यामुळे त्याचे ॲडवर्स इफेक्ट्स आपल्याला मिळत आहेत. त्यामुळं माझी विनंती आहे आपल्याला की फळशेतीत काम करत असताना ते फळाचे लाईफ सायकल समजून घेऊन काम करण्याचा प्रयत्न करा. बागायतदार बंधूंनो, डाळिंब या विषयावर संवाद कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि अजून आपल्याला डाळिंब या विषयावर काय बोलता येईल हेही सांगा. आपण नक्की त्यावर बोलण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.